कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढत आहे। मात्र डोंबिवलीमधील पॅनल क्रमांक 29 मध्ये युती नाही, कारण या पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांसमोर शिवसेनेचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या काही उमेदवारांनी केला। भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावाही करण्यात आला। याच कारणावरून जोरदार राडा झाला। या दरम्यान भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे जखमी झाले। इतकंच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील सुद्धा जखमी असल्याची माहिती मिळते। पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल। उद्या डीसीपी साहेबांची बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे। हा प्रकार घडतो याच परिसरामध्ये ज्या लोकांनी पैसे वाटले असतील, आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। आमचं तेच म्हणणं आहे, जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। इथे जो दहशतीचं वातावरण आहे तो दहशतीचं वातावरण होऊ नये। आणि मी डीसीपी साहेबांशी चर्चा केली, कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे। बाहेरची लोक इथे येता कामा नाही, दुसरा कोणी येता कामा नाही। वाड्यातली लोक 100% चालतील, व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामा नाही, कोणी येता कामा नाही। पहिल्या याच्यामध्ये गुन्हा दाखल केला नाही दाखल नाही केला, सोडले त्यांना। आणि ऐका, उद्या डीसीपी साहेबांशी आता चर्चा झाली, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। ज्यांना सोडले असतील आणि ज्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे। नाही तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।